नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता बुधवारी आहे माघ पौर्णिमा. पौर्णिमा असल्यामुळे आपण बरेच सेवा उपाय करतो, कारण की पौर्णिमा अमावस्या असल्यानंतर आपण जे काही सेवा उपाय करतो त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं. तर आपल्या घरामध्ये सतत पैशाच्या अडचणी येत असतील किंवा मग घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत नाही, तुमच्या घरातील व्यक्ती खूप व्यवसाय करते पण घरामध्ये खूप पैसा येतो, पण पैसा सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने खर्च होतो, तो घरामध्ये पैसा टिकून राहत नाही, किंवा घरामध्ये कोणतीही एखादी अडचणी आहेत, सतत काय ना काय अडचणी येत असतील, तर त्यावेळेस काय करायचं आहे आपल्याला. आजच्या दिवशी आपल्याला हळदीचा उपाय करायचा आहे. तर तो उपाय कसा करायचा आहे त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता या महिन्यामध्ये म्हणजेच की माघ महिन्यामध्ये सगळे देवी देवता स्वर्गातून पृथ्वीवर अवतरतात आणि मग गंगेच्या काठावर राहतात. तर या शुभ प्रसंगी, कारण की माघ मेळा भरला जातो किंवा कुंभमेळाही म्हणतात त्याला, जिथे मग सगळीकडून शेकडो भाविक गंगेत पवित्र स्नान करण्यासाठी माघी पौर्णिमेच्या पवित्र आत्म्याचा आनंद घेण्यासाठी जात असतात. आता कुंभमेळा भरतो म्हणून मग बरेच भाविक असतात असे की मग पवित्र नदीमध्ये स्नान करण्यासाठी म्हणून मग जात असतात. तर त्यावेळेस मग काय करायचं आहे आपल्याला, तर तिथे जाणं शक्य होत नाही, तर मग आपण घरीच मग स्नान करताना 2 थेंब गंगाजल टाकून स्नान करायचं आहे आणि हर हर गंगे म्हणून मग स्नान करायचं आहे. आता हा जो तिथी आहे या महिन्यातील, म्हणजेच की पौर्णिमेचा काय तिथी आहे, तर पौर्णिमा चालू होणार आहे 11 फेब्रुवारीला संध्याकाळी 6:55 तर संपणार आहे 12 फेब्रुवारीला संध्याकाळी 7:22. म्हणजे या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता. तर आता आजच्या दिवशी मग विविध पूजा विधी करण्यासाठी हा जो दिवस आहे तर सर्वात शुभ मानला जातो, कारण की आजच्या दिवशी पवित्र नदीत ज्याप्रमाणे आपण स्नान करतो त्याचप्रमाणे आपण घरी पण काही सेवा उपाय करण्याला पण महत्त्व दिले जाते. तर आजच्या दिवशी मग काय केलं जाते की उपवास करून आपण भगवान विष्णूंची प्रार्थना करतो. तर तसेच त्याचप्रमाणे भगवान विष्णूंचे दुसरे रूप असलेल्या सत्यनारायण देवाची आपण पण आजच्या दिवशी प्रार्थना करतो, पूजा करतो. बऱ्याच ठिकाणी घरच्या घरी सत्यनारायण पूजा मांडतात आणि मग नैवेद्य वगैरे ठेवून गोडाधोडाचं मग पूजा मांडून जी कथा वगैरे असते तर ते पुस्तक घरी आणून मग त्याची कथा वगैरे वाचन करून आरती वगैरे करतात. आणि काही महिला काय करतात की पौर्णिमेचा उपवास करतात. तर आता तुमच्या इकडे जर पौर्णिमेचा उपवास वगैरे करत असतात तर मग तुम्ही तशा पद्धतीने उपवास करू शकता. कारण काय होतं की काही भागांमध्ये उपवास केला जातो, काही भागांमध्ये उपवास करत नाहीत. तर आपल्याला हा जो हळदीचा उपाय करायचा आहे, तर तो उपाय आपल्याला काय होतं की हळद आपला गुरुग्रह बळकट करते, त्यामुळे मग आपल्या घरातील ज्या पण काय अडचणी आहेत त्या अडचणी दूर होतात. तर मग हा जो उपाय आहे तर हा उपाय कोण करू शकतं, तर हा उपाय घरातील महिलांनीच करायचा आहे. तर ज्या महिलाला मासिक धर्म आहे तर तिला हा उपाय करता येणार नाही, आणि तुमच्या घरामध्ये सुतक वगैरे असेल तर मग घरातील कोणत्याही व्यक्तीला मग हा उपाय करता येणार नाही. त्यावेळेस मग पुढील महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते त्यावेळेस तुम्ही हा उपाय करू शकता. तर आता हळदीमुळे आपला गुरुग्रह बळकट होतो. तर मग उपाय तुम्ही हा रोज पण करू शकता, पण काय होतं की आपल्याला दररोज काही सेवा उपाय करणं शक्य होत नाही. तर मग आपल्याला सकाळी काय करायचं आहे, हळद आणि थोडंसं कच्चं दूध एकत्र करायचं आहे आणि मग त्याची अशी पेस्ट बनवल्यासारखी बनवायची आहे आणि आंघोळ करायचं आहे. म्हणजे ते अंगाला लावून आंघोळ करायची आहे. यामुळे काय होते की आपल्या ज्या पण काय इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण होतात आणि त्यानंतर मग आपल्याला घरामधील जी साफसफाई करायची आहे आणि उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि दरवाजावरती म्हणजेच की कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. आता आपण कोणत्याही कार्यामध्ये स्वस्तिक का काढतो, कारण की स्वस्तिक हे शुभतेचं प्रतीक मानलं जातं, त्यामुळे मग स्वस्तिक काढायचं आहे. आणि मग ज्यावेळेस उंबरठ्यावरती आपण हळदीचं लेपन करू त्यावेळेस मग काय करायचं आहे, माता लक्ष्मीची पावलं जी आहेत तर ती पावलं काढायची आहे आणि मग त्यानंतर मग आपल्याला हळदी कुंकू लावून वगैरे उंबरठ्याची पूजा करायची आहे आणि दरवाजावरती शुभ लाभ म्हणून काढायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, देवघरामध्ये मग देवपूजा करून झाल्यानंतर देवघरामध्ये एक आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. तो दिवा प्रज्वलित करत असताना एक पंती घ्यायची आहे आणि मग दिवा प्रज्वलित केल्यानंतर पंतीमध्ये एक लवंग आणि एक हिरव्या रंगाची वेलची टाकायची आहे आणि मग दिव्याची फूल अर्पण करून पूजा करायची आहे आणि त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, 1 वाटी मीठ घ्यायचं आहे आणि मग 1 वाटी हळद घ्यायची आहे
आता तुम्ही छोटीशी वाटी घेऊ शकता, मोठी वाटी घेतली तर तेवढ्या हळदीचा मग आपल्याला जास्त वापर करता येणार नाही, त्यामुळे छोटीच वाटी घ्यायची आहे. आणि त्यानंतर देवघरापुढे आपल्याला बसायचं आहे. देवघरात जो आपण दिवा प्रज्वलित केला आहे तो दिवा मग आपण जे आपण काही सेवा करतो, उपाय करतो, त्याची मग साक्ष म्हणून आपण तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि त्या दोन्ही पण वाट्या मग देवघरामध्ये ठेवायच्या आहेत. आणि आपल्याला मंत्र म्हणायचा आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे. किंवा मग तुम्ही विष्णू सहस्त्रनाम पण म्हणू शकता. त्या व्यतिरिक्त तुम्ही मोबाईलवर लावलात तरी पण चालेल. आणि माता लक्ष्मीचं मग महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे. आता तुम्हाला म्हणणं शक्य होत नसेल तरी पण तुम्ही श्रवण केलात तरीही चालेल. तर आपली जी पण काही इच्छा आहे ती इच्छा मग भगवान विष्णूंना सांगायची आहे आणि माता लक्ष्मीला सांगायची आहे. आणि त्यानंतर थोड्या वेळाने ती हळद तिथेच ठेवायची आहे. आणि मग थोड्या वेळाने ती हळद आपल्याला उचलायची आहे. आणि ती हळद तिथून उचलल्यानंतर तुमच्या घराचा जो मेन दरवाजा आहे त्या दरवाजाच्या बाहेर थोडीशी मग हळद टाकायची आहे, म्हणजे थोडीशी फुंकर वगैरे मारायची आहे. आणि मग फुंकर वगैरे मारत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणायचा आहे. आणि त्याचबरोबर मीठ आणि हळद जे आहे ते घराच्या बाहेर थोडंसं टाकायचं आहे. यामुळे काय होते की घराबाहेरची नकारात्मकता निघून घेते आणि आपल्या दरवाजा बाहेरची नकारात्मकता शोषून घेण्याचं काम मीठ करतं आणि मग हळदीमध्ये पण करतं. त्याचप्रमाणे मग आपल्या किचन ओट्यावर पण आपण जे पौर्णिमा, अमावस्या असेल किंवा गुरुवार असेल त्यावेळेस आपण जे स्वस्तिक वगैरे काढतो, तर त्यावेळेस काय करायचं आहे, हळदी कुंकासाठी म्हणजे हळद ज्यावेळेस वापरतो तर ती हळद मग आपल्याला ह्या हळदीचा आपल्याला वापर करायचा आहे. आणि उंबरट्यावरती आपण जे लेपन करतो त्यावेळेस पण याच हळदीचा आपल्याला वापर करायचा आहे. आणि आजच्या दिवशी आपल्याला आपला जो किचन ओटा आहे तिथे मग हळदीने स्वस्तिक काढायचं आहे. कारण की काय होतं की आपण जे पण काही सेवा उपाय करतो त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. त्यामुळे मग हळदीने स्वस्तिक काढल्यानंतर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि घरात कोणत्या गोष्टींची कमतरता भासत नाही. आणि जे आपण दरवाज्यावरती पावलं वगैरे काढतो त्यावेळेस पण म्हणजे हळदी कुंकामध्ये तीच हळद मग आपल्याला आजच्या दिवशी वापरायची आहे. आणि मग हळदीमध्ये ज्यावेळेस आपण माता लक्ष्मीचे पावलं काढतो त्यावेळेस पण ही हळद आपण भरायची आहे. आणि हळदी कुंकू आपण ज्या ज्या देवांना लावतो ते म्हणजे ती हळद आपल्याला देवघरामध्ये पण वापरायची आहे. तर ज्या ठिकाणी आपण हळदीचा वापर करतो देवघरामध्ये म्हणा किंवा देवाचे कोणतेही कार्य करण्यासाठी, तर आपण जी वाटीभर हळद घेतली आहे त्या हळदीचा मग आपल्याला वापर करायचा आहे. तर मग हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही आवर्जून करू शकता. तर हा उपाय करत असताना तुम्हाला जर हा उपाय सकाळी करणं शक्य होत नसेल तर तुम्ही मग सायंकाळी पण हा उपाय करायचा आहे. किंवा मग दिवे लागण्याच्या वेळेस आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस पण तुम्ही हा उपाय केलात तरी पण चालेल. कारण की हा उपाय करत असताना महिलांनी फक्त एवढीच काळजी घ्यायची आहे की घराचा जो तुमचा मेन दरवाजा असतो तो दरवाजा मग उघडा ठेवून हा उपाय करायचा आहे. आपण कोणतीही सेवा उपाय करत असताना घराचा दरवाजा उघडा ठेवूनच मग करायचा आहे. त्याचप्रमाणे आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला विसरू नका किंवा श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.